सांगलीतल्या द मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळाली। अल्पसंख्याक आयोग आणि राज्य वक्फ बोर्डकडून सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत घेण्यात येणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली होती। मात्र तरी देखील विद्यमान संचालक मंडळाकडून मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम राबवण्यात येत होता। विरोधी सभासद गटाकडून या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलाय। हाजी मुनीर जांभळीकर, आसिफ बाबा, अशरफ वांकर यांच्यासह इतर सभासदांनी निवडणूक प्रक्रियेला विरोध करत या निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रिया रद्द केली। मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या काही विद्यमान संचालक मंडळाकडून मनमानी पद्धतीने कारभार सुरू होता असा आरोप यावेळी करण्यात आलाय। पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया आणि कारभार झाला पाहिजे व संस्थेला ऊर्जित अवस्था मिळावी हा उद्देश असून समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी काम झालं पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। हाजी जांभळीकर व सत्तार आमीन यांच्याकडून राज्य वक्फ बोर्ड आणि केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे कमिटीच्या विद्यमान संचालकांनी विरोधात तक्रार देण्यात आल्या होत्या। त्यानंतर वक्फ बोर्ड आणि अल्पसंख्याक आयोगाकडून निवडणूक घेऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्याची माहिती विरोधी सभासदांनी यावेळी दिली। मुस्लिम एज्युकेशन कमिटी 2026 ते 2021 ची इलेक्शन मनमानी कारभार व आपला सत्ताचा धाक दाखवून लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न 25 वर्ष चालू आहे। त्या सर्व समाजाने मिळून ह्या प्रवृत्तीला ठेचून काढलं व सर्व समाजातील लोक एकत्र येऊन 2021 ची निवडणूक ही स्थगिती घेतली। आता पुढचा निर्णय सर्व समाजातील खाली घटकांना आणि वरच्या घटकांनी सर्वांनी मिळून ही संस्था संस्थेत आणून संस्थाचे नाव लपून संपूर्ण भारतात करावं एवढीच मी सगळ्या समाजाला विनंती करतो। इथे सांगतो जय हिंद। कमिटी सांगलीची निवडणूक प्रक्रियेचा विषय होता। या निवडणूक प्रक्रियेची पूर्ण जी काही कार्यवाही होती ती जाहीर झाली होती, परंतु ही निवडणूक पारदर्शकपणे समाजाला कशी उपयोगी ठरेल आणि शांततेच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडण्यासाठी काही सभासदांनी यावर आक्षेप नोंदवला होता की ही निवडणूक बेकायदेशीरपणे पार पडण्याचा जो काही विषय होता या संस्थेच्या काही अधिकाऱ्यांनी तो घाट घातलेला होता। याच्याच अनुषंगाने काही सभासदांनी राज्याच्या वक्फ बोर्डला तसेच अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्य वक्फ आणि अल्पसंख्याक आयोग या दोघांनीही ही निवडणूक कार्यक्रम जो आहे तो तात्काळ स्थगित करावा या संदर्भाच्या नोटिसी काल या सदर संस्थेला प्राप्त झाल्यानुसार आज सकाळपासून या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्ते सभासद या ठिकाणी उपस्थित होते। ही निवडणूक त्यांनी पार पाडण्याचा घाट घातला होता, परंतु या दोन्ही पक्षाकडून शांततेचा प्रस्ताव सादर केला गेला। शांततेच्या माध्यमातून हा मार्ग आम्ही कसा सोडू शकतो ह्या प्रस्तावावर दोन्ही समोरचे अर्जदार आणि गैर अर्जदार हे राजी झाल्यामुळे आणि वक्फ बोर्ड आणि आयोगाच्या नोटीसची दखल घेत सदर मुस्लिम एज्युकेशन कमिटीने आज रोजीची जी निवडणूक निकाल जाहीर करणार होते याला तात्पुरती स्थगिती या ठिकाणी निवडणूक अधिकारी मुस्लिम एज्युकेशन सांगली यांनी दिलेली आहे। यामुळे भविष्यात जो काय निर्णय होईल या दोन्ही समान पार्ट्यांना समक्ष घेऊन समाजाच्या हिताचा आणि पारदर्शकपणे या संस्थेचं उद्दिष्ट आणि ही संस्था अधिक बळकट कशी करता येईल या दृष्टिकोनातून हे दोन्ही लोक विचार करतील या असा निर्णय आज रोजी झाला आहे। धन्यवाद।